नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्यावरील प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी विवेकानंद यांच्याविषयी प्राथमिक माहिती जाणून घेऊया। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झालेला आहे। त्यांचे निधन 4 जुलै 1902 ला झालेला आहे। स्वामी विवेकानंद यांचा प्रसिद्ध नारा वेदांकडे परत चला। त्यांचे संपूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त। त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त। त्यांच्या गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस। त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंद यांना आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले। 1893 मध्ये खेत्री राजाचे महाराजा अजित सिंह यांच्या विनंतीवरून त्यांनी विवेकानंद हे नाव धारण केले। 11 सप्टेंबर 1893 मध्ये आयोजित शिकागो येथील धर्मसंसदेत त्यांचा सहभाग होता। 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। 1899 मध्ये स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना केली। आता स्वामी विवेकानंद यांच्याविषयी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करूया। प्रश्न क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्रनाथ दत्त। स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते। प्रश्न क्रमांक 2, विवेकानंदांनी त्यांच्या दुसऱ्या अमेरिका भेटीत वेदांत सोसायटीची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सॅन फ्रान्सिस्को। स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या दुसऱ्या अमेरिका भेटीत वेदांत सोसायटीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी केली। प्रश्न क्रमांक 3, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1897। स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 या वर्षी केली। प्रश्न क्रमांक 4, स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे कोणत्या वर्षी झालेल्या जागतिक धार्मिक परिषदेला उपस्थित होते? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1893। स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या 1893 या वर्षी जागतिक धर्म परिषदेला उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 5, स्वामी विवेकानंदांच्या गुरुचे नाव काय होते? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रामकृष्ण परमहंस। स्वामी विवेकानंदांच्या गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस असे होते। प्रश्न क्रमांक 6, स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4 जुलै। स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी 4 जुलैला साजरी केली जाते। प्रश्न क्रमांक 7, स्वामी विवेकानंद यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1902। स्वामी विवेकानंद यांचे निधन 1902 या वर्षी झाले। प्रश्न क्रमांक 8, स्वामी विवेकानंद इन द वेस्ट न्यू डिस्कव्हरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेरी लुईस बर्क। स्वामी विवेकानंद इन द वेस्ट न्यू डिस्कव्हरीज या पुस्तकाचे लेखक मेरी लुईस बर्क हे आहेत। प्रश्न क्रमांक 9, भारतात कोणत्या पुस्तकाचे कौतुक करण्याचे श्रेय विवेकानंदांना जाते? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भगवद्गीता। भारतात भगवद्गीता या पुस्तकाचे कौतुक करण्याचे श्रेय विवेकानंदांना जाते। प्रश्न क्रमांक 10, भारत सरकारने कोणत्या वर्षी स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1984। भारत सरकारने 1984 या वर्षी
स्वामी विवेकानंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला? राष्ट्रीय युवा दिन हा दरवर्षी 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11. 1897 मध्ये रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरात रामकृष्ण मिशनची स्थापना केली? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बेलूर. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना बेलूर येथे केली 1897 मध्ये. प्रश्न क्रमांक 12. विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कन्याकुमारी. विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13. स्वामी विवेकानंद यांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय युवा दिवस. स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 14. स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झालेला आहे? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 12 जानेवारी 1863. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 15. स्वामी विवेकानंद यांना विवेकानंद हे नाव कोणी दिले? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खेतडीचे महाराज अजित सिंह. अजित सिंग यांनी स्वामी विवेकानंदांना विवेकानंद हे नाव दिले. प्रश्न क्रमांक 16. स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द ईस्ट अँड द वेस्ट. स्वामी विवेकानंद यांनी द ईस्ट अँड द वेस्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारकाने हे म्हटले? ते मानवतेला अशा ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितात जिथे वेद, कुराण आणि बायबल नाही. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी ते मानवतेला अशा ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितात जिथे वेद, कुराण आणि बायबल नाही असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. स्वामी विवेकानंदांच्या मते मी आहे ही भावना खालीलपैकी कशाद्वारे विकसित केली जाऊ शकते? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेवा. स्वामी विवेकानंदांच्या मते मी आहे ही भावना सेवाद्वारे विकसित केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 19. स्वामी विवेकानंद विमानतळ भारतातील कोणत्या शहरात आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रायपूर. स्वामी विवेकानंद विमानतळ भारतातील रायपूर या शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20. माय मास्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्वामी विवेकानंद. माय मास्टर या पुस्तकाचे लेखक स्वामी विवेकानंद आहेत. प्रश्न क्रमांक 21. पॉवर्स ऑफ द माइंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी पॉवर्स ऑफ द माइंड हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22. स्वामी विवेकानंदांना संसदेतील सर्वात महान विचारवंत म्हणून घोषित करणाऱ्या मासिकाचे नाव काय आहे? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यूयॉर्क हेराल्ड. स्वामी विवेकानंदांना संसदेतील सर्वात महान विचारवंत म्हणून घोषित करणाऱ्या मासिकाचे नाव न्यूयॉर्क हेराल्ड असे आहे. प्रश्न क्रमांक 23. स्वामी विवेकानंदांचा मूळ मंत्र कोणता आहे? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आत्मविश्वास म्हणजे यश. स्वामी विवेकानंदांचा मूळ मंत्र आत्मविश्वास म्हणजे यश असे आहे. प्रश्न क्रमांक 24. रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य काय आहे? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय. रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय असे आहे.
प्रश्न क्रमांक 25. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय कोठे आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. प्रश्न क्रमांक 26. मॅन द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी मॅन द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.